मुलांनो, आपलं जे 12व प्रकरण आहे एकचल समीकरणे हे आपण अभ्यासलेलं आहे. आता थोडक्यामध्ये आपण त्याचा सराव घेणार आहोत आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. तर पहा मुलांनो, समीकरणामध्ये जो आपला पहिला प्रश्न आहे तो असा आहे की समीकरणात दिलेल्या चलांसाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू डॅश होतात ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते. आता ऑप्शन आहेत समान आणि विरुद्ध. तर सांगा पहा मुलांनो, समीकरणात दिलेल्या चलांसाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू डॅश होतात ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते. मग हे समान आहे की विरुद्ध आहे? योग्य आन्सर काय आहे सांगा पहा मुलांनो. अगदी बरोबर, आपलं योग्य आन्सर आहे समान. हे काय आहे? आपलं राईट आन्सर आलेलं आहे. तर पहा, समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू कशा असतात? समान होतात. ती किंमत म्हणजे त्या समीकरणाचे काय असते? तर उकल असते. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की समीकरण सोडवणे म्हणजे त्याचे डॅश शोधणे होय. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत उकल आणि शतमान. समीकरण सोडवणे म्हणजे त्याचे काय शोधणे? अगदी बरोबर, उकल. तर समीकरण सोडवणे, पहा, समीकरण सोडवणे म्हणजे त्याची उकल शोधणे होय. समीकरण आपण काय करत असतो? उकलत असतो, म्हणजेच त्याचा जे आन्सर आहे ते आपण काढत असतो. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 9m बरोबर 81 असेल तर m बरोबर काय येईल? m बरोबर 72 येईल की 9 येईल? अगदी बरोबर, काय येईल? तर जर 9m बरोबर 81 असेल तर m बरोबर साहजिकच काय येणार आहे? तर 9 येणार आहे. मग आपला पुढचा प्रश्न आपण घेतलेला आहे की 2a अधिक 4 बरोबर 0 असेल तर a बरोबर किती येईल? पहा, -2 येईल की -1 येईल? अगदी बरोबर, काय येणार आहे? तर -1 हे येणार आहे. पहा, 2a अधिक बरोबर किती आहे? तर 2a अधिक 4 बरोबर 0 असेल तर a बरोबर काय येणार आहे? -1 हे आलेलं आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. बघा, 4x अधिक छेद 7 बरोबर 12 असेल तर x बरोबर किती येणार आहे? 21 येणार आहे की 80 येणार आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर, x बरोबर किती येणार आहे? तर 21 येणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे, जर ABCD या शून्येतर राशींसाठी a छेद b बरोबर c छेद d तर डॅश हे समीकरण मिळते. तर कुठले समीकरण मिळते? आपल्याला दोन ऑप्शन इथे दिलेले आहे. पहिलं आहे AD बरोबर BC आणि दुसरं आपलं आहे AC बरोबर BD. मग योग्य ऑप्शन आपलं काय आहे? अगदी बरोबर, पहिलं जे आपलं ऑप्शन आहे AD बरोबर BC हे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत की शाब्दिक उदाहरणातील दिलेल्या माहितीसाठी डॅश वापरून ती माहिती बैजिक राशीत लिहितात. मग कसे आपण बैजिक राशीमध्ये लिहितो? चल वापरून लिहितो की वर्ग वापरून लिहितो? अगदी बरोबर, चल वापरून आपण काय लिहितो? तर शाब्दिक उदाहरणातील दिलेल्या माहितीसाठी चल वापरून ती माहिती आपण बैजिक राशीमध्ये लिहत असतो. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या निम्मे आहे हे बैजिक राशीत आपण कसे लिहिणार आहोत? तर बघा, 2x लिहिणार आहोत की x छेद 2 लिहिणार आहोत? अगदी बरोबर, काय लिहिणार आहोत? तर x छेद 2. पहा, जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या निम्मे आहे हे बैजिक राशीत आपण 1 छेद 2 असे लिहिणार आहोत. तर पहा, आपला जो नवा प्रश्न आहे तो आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण डॅश असते. ते बघा, सत्य आहे की भाज्य आहे? काय असणार आहे? सत्य असणार आहे. समीकरणाच्या दोन्ही बाजूवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण हे कसं आहे? तर सत्य आहे. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे की 7x बरोबर 35 तर x बरोबर 5 किंवा 18 काय येणार आहे? 7 5 35 म्हणून काय येणार आहे? तर 5 येणार आहेत. 7x बरोबर 35 तर 1 बरोबर किती आलेला आहे? 5 आलेला आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण सरावाच्या माध्यमातून सगळे जे काही विचारलेले
प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपण दिलेली आहेत. आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत हे प्रकरण समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, हे 5 प्रकारचे खेळ आहे आणि यापैकी एक जो खेळ आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याद्वारे विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. तर पहा, हे जे 5 खेळ आपल्याला इथे दिसत आहेत त्यापैकी आज आपण मोदक, गणपती बाप्पा आपल्याला मोदक देतील जर आपण राईट आन्सर दिलं तर पहा, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे की कधी कधी समीकरण सोडवण्यासाठी एकापेक्षा जास्त क्रिया कराव्या लागतात आणि राईट ऑप्शनसाठी आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे आपलं चूक, सेकंड आहे बरोबर, थर्ड आहे गरज नाही आणि शेवटचं आहे सांगता येत नाही. मग सांगा पाहू मुलांना, योग्य ऑप्शन आपले काय असणार आहे? अगदी बरोबर. बरोबर हे काय आहे तर आपले योग्य आन्सर आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पाने मोदक दिलेला आहे म्हणजे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. आता जे आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 7x बरोबर 35 तर x बरोबर किती? तर पहा, 42, 245, 18 की 5? बघा, 7 होतात 35 म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे? 5 हे आपलं योग्य आन्सर आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे? 5 म्हणजेच येलो मोदकवरती क्लिक केलेलं आहे आणि राईट आन्सर तर मी दिलेला आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, माझे वय x आहे यावरून खालील शाब्दिक माहितीसाठी बेसिक राशी जी आहे ते आपल्याला लिहायचे आहे. मग वडिलांचे वय माझ्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. आता कमी आहे असा शब्द आलेला आहे. कमी म्हणजेच इथे अधिक येणार आहे की प्लस येणार आहे? बघा, प्लस येणार आहे की मायनस येणार आहे? इथे कुठलं चिन्ह येणार आहे? बेरजेचं की वजाबाकीचं? अगदी बरोबर, अधिक. कमी इथे सांगितलेलं आहे. कमी म्हणजेच मायनस म्हणजेच बेरजे जे वजाबाकी आहे तिचं चिन्ह येणार आहे. आणि आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा, 5x अधिक 3, 5x वजा 3, 3x अधिक 5 की 3x वजा 5? बघा, आपलं राईट आन्सर काय आहे की माझे वय किती आहे? x आहे. यावरून खालील शाब्दिक माहितीसाठी आपल्याला बेसिक राशीमध्ये रूपांतर करायचं आहे. मग वडिलांचे वय माझ्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे म्हणून 3x वजा 5 बरोबर हे आपलं काय आहे? योग्य आन्सर आलेलं आहे. आणि आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहा, आपला जो चौथा प्रश्न आहे तो असा आहे की x भागिले 4 बरोबर 15 तर x बरोबर किती? बघा, 19, 11, 60 की a? काय येणार आहे? अगदी बरोबर, 60 येणार आहे. आणि आपला आन्सर आलेला आहे. पुन्हा गणपती बाप्पाने आपल्याला मोदक खायला दिलेला आहे. आता आपला जो पुढचा आणि 5वा प्रश्न आहे तो असा आहे की x वजा 7 बरोबर 15 तर x बरोबर किती? बघा, 8, 22 a की 105? काय येणार आहे? अगदी बरोबर, 22 हे येणार आहे. हे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. अशाच प्रकारे पुढचा देखील आपण प्रश्न जो आहे तो इथे सोडवणार आहोत. तर आपल्याला विचारलेला आहे पुढचा प्रश्न तो आपण इथे घेऊया. समीकरणाच्या दोन्ही बाजूवर समान क्रिया केली तर मिळणारे जे समीकरण हे कसे असते? हे सत्य असते, चूक असते, भाज्य असते की विभाजित असते? सांगा पाहू. अगदी बरोबर, कसे असते तर हे समीकरण सत्य असते. अशाच प्रकारे पुढचा देखील आपण प्रश्न सोडवून घेणार आहोत. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, माझे वय x आहे यावरून खालील शाब्दिक माहितीसाठी बेसिक राशीत आपल्याला हे समीकरण जे आहे ते मांडायचं आहे. मग आईचे वय माझ्यापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. आता इथे शब्दामध्ये बघा जास्त दिलेलं आहे म्हणजेच कशाचं चिन्ह येणार आहे तर अधिकचं चिन्ह येणार आहे. मग बघा, 25 वजा x, 25x, x अधिक 25 व x वजा 25. आता अधिकचं चिन्ह आहे 25 वर्षांनी कसं आहे तर 25 वर्षांनी जास्त आहे म्हणून काय येणार आहे? x वजा x अधिक 25 हे आपलं राईट ऑप्शन आलेलं आहे. काय आलेलं आहे? x अधिक 25 हे काय आहे तर आपलं राईट आन्सर आलेलं आहे. आणि आपला जो 8वा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. तर x अधिक 4 बरोबर 9 तर x बरोबर किती? बघा, 5, 13 a की
36. तर 9तून 4 आपल्याला काय करायचे आहे, मायनस करायचे आहे. म्हणून योग्य आपला आन्सर काय आहे, तर 5 हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि पुढचा जो प्रश्न आहे, आपला शेवटचा प्रश्न, तो आपण इथे घेणार आहोत. तर तो असा आहे, माझे वय x आहे यावरून खालील शाब्दिक माहितीसाठी आपल्याला वैयक्तिक राशी लिहायचं आहे. मग भावाचे वय आहे 3 वर्षांनी, माझ्या वयाच्या तिप्पट असेल, मग अधिकामध्येच हे येणार आहे. म्हणून बघा 8x 8 अधिक x 3x अधिक 8 8x अधिक 3 की 3x अधिक 24 तिप्पट आहे, म्हणून 3x अधिक 8 हे काय आहे, आपलं योग्य आन्सर आहे. आणि बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अशाच पद्धतीने समजून घेणार आहोत. आधी प्रश्न आणि नंतर ऑप्शन आपण सांगणार आहोत. बघा माझे वय आहे x आहे, यावरून खालील शाब्दिक माहिती आपल्याला वैयक्तिक राशीमध्ये मांडायची आहे. मग मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 2 वर्षांनी कमी आहे. आता इथे कमी हा शब्द आलेला आहे, म्हणजेच मायनसचं चिन्ह येणार आहे. मग x भागिले 2 वजा 2, x भागिले 2 अधिक 2, 2 वजा x आणि x वजा 2. मग आपलं राईट आन्सर काय आहे, अगदी बरोबर x भागिले 2 वजा 2 कमी आहे, म्हणून आपलं राईट आन्सर काय आहे, x भागिले 2 वजा 2 हे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय शिकलेलो आहोत, तर आपलं जे 12वं प्रकरण आहे एक चल समीकरण, हे आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा समजून घेतलेलं आहे. आता त्यावर आपण परीक्षा देखील घेणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने हे प्रकरण आपण समजून घेणार आहोत. तर बघा आपल्याला इथे ह्या प्रकरणावरती आपण छोटीशी एक परीक्षा घ्याव्या आणि त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरे देऊयात. तर पहा माझे वय x आहे, यावरून खाली शाब्दिक माहितीसाठी आपल्याला वैयक्तिक राशी लिहायची आहे. बघा भावाचे वय 3 वर्षांनी माझ्या वयाच्या कशा आहे, तिप्पट असेल. आणि आपल्याला ऑप्शन बघा काय दिलेले आहे, तर 8x अधिक x 3x अधिक 8 8x अधिक 3 x अधिक 24. मग आपलं जे योग्य ऑप्शन आहे ते बघा काय असणार आहे, तर 3x अधिक 8 हे आपलं काय आहे, योग्य ऑप्शन आलेलं आहे. आणि आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. तर पहा माझे वय x आहे, यावरून खालील शाब्दिक माहितीसाठी आपल्याला वैयक्तिक राशी लिहायची आहे. आईचे वय माझ्यापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. जास्त म्हणजेच अधिक मध्ये काय येणार आहे, आपलं उत्तर येणार आहे. बघा 25 वजा x 25x x अधिक 25 आणि x वजा 25. मग आपलं राईट ऑप्शन काय आहे, अगदी बरोबर x अधिक 25 हे आपलं राईट ऑप्शन आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, x वजा 7 बरोबर 15, तर x बरोबर किती. बघा 8 22 की 105 काय आहे सांगा पाहू. अगदी बरोबर 22 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, x अधिक 4 बरोबर 9, तर x बरोबर किती. आता 5 येणार आहे, 13 1 की 36. 9 मधून आपल्याला 4 मायनस करायचे आहे, मग किती येणार आहे, अगदी बरोबर 5 येणार आहे. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, माझे वय x आहे, यावरून खालील शाब्दिक माहितीसाठी आपल्याला वैयक्तिक राशी लिहायची आहे. तर मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 2 वर्षांनी कमी आहे. मग x भागिले 2 वजा 2 x भागिले 2 अधिक 2 2 वजा x आणि 2 वजा x वजा 2. इथे कमी सांगितलेलं आहे, किती वर्षांनी, 2 वर्षांनी. म्हणून काय येणार आहे आपलं, x भागिले 2 वजा 2 हे आपला राईट आन्सर आलेला आहे. तर पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, कधी कधी समीकरणे सोडवण्यासाठी एकापेक्षा जास्त क्रिया कराव्या लागतात. तर हे ऑप्शन राईट आहे की नाही ते आपण बघणार आहोत. बघा चूक बरोबर गरज नाही सांगता येत नाही. मग आपलं जे राईट ऑप्शन आहे ते कुठलं आहे, तर बरोबर हे काय आहे, आपलं राईट ऑप्शन आहे. पहा आपला पुढचा प्रश्न असा आहे की x भागिले 4 बरोबर 15, तर x बरोबर किती आहे. बघा 19 11 60 की a. अगदी बरोबर काय येणार आहे, तर 60 हे आपलं योग्य ऑप्शन आहे.
बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, समीकरणाच्या दोन्ही बाजूवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण हे कसे असते? ते सत्य असते, चूक असते, भाज्य असते की विभाजित असते? आपलं योग्य ऑप्शन काय आहे मुलांनो? अगदी बरोबर, सत्य असते. दिलेले जे समीकरण आहे ते कसे आहे? तर सत्य आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे ते आहे, माझे वय x आहे यावरून खालील शाब्दिक माहितीसाठी आपल्याला बेरीज राशी लिहायची आहे. बघा वडिलांचे वय माझ्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 वर्षांनी कसे आहे? कमी आहे. मग 5x अधिक 3, 5x वजा 3, 3x अधिक 5, 3x वजा 5 काय सांगितलेलं आहे? बघा इथे कमी आहे. मग काय येणार आहे? तर 3x वजा 5 हे आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा आपला शेवटचा प्रश्न असा आहे की 7x बरोबर 35 तर x बरोबर किती? बघा 42, 245, 18 की 5? 7 किती होतात? तर 35. म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर 5 हे आपलं योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे 12वे प्रकरण आहे एकचल समीकरणे हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून आपण ते शिकलेलो आहोत आणि त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे आहेत ज्यांचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण इथे करून घेणार आहोत. तर पहा, ही आहे काही प्रश्न उत्तरे ज्यांचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, 3 वजा y बरोबर 4 असेल तर y बरोबर वजा 1 यापैकी समीकरणाची उकल कोणती? तर समीकरणाची उकल आपण इथे करून घेतलेली आहे. ती आहे 3 वजा y बरोबर 4. y बरोबर वजा 1 ही किंमत समीकरणात आपण ठेवलेली आहे. म्हणून 3 वजा कंसामध्ये वजा 1 बरोबर 4. 3 अधिक 1 बरोबर 4. मग 4 बरोबर 4. मग y बरोबर किती आलेले आहे? तर 4 आलेले आहे. y बरोबर वजा 1 ही समीकरणाची उकल आहे आणि y बरोबर 1 ही किंमत समीकरणामध्ये आपण ठेवलेली आहे. तर बघा, 3 वजा 1 बरोबर किती? 4. 3 हे 4 येत नाही. म्हणून y बरोबर 1 ही समीकरणाची काय नाहीये? तर उकल नाही. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की b अधिक कंसामध्ये b अधिक 1 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये b अधिक 2 कंस पूर्ण, छेदस्थानी आहे 4 बरोबर आलेलं आहे 21. हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. बघा पुढील प्रमाणे आपण ते सोडवून घेतलेलं आहे. तर b अधिक कंसामध्ये b अधिक 1 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये b अधिक 2 छेदस्थानी आपण 4 घेतलेले आहे बरोबर 21. हे समीकरण जे आहे ते आपल्याला सॉल्व करून घ्यायचं आहे. म्हणून b अधिक b अधिक 1 अधिक b अधिक 2 बरोबर किती? तर 84. 3b अधिक 3 बरोबर 84. 3b बरोबर 84 वजा 3. मग b बरोबर किती? तर 81/3 आणि b बरोबर 3 आणि आपल्याला 81ला काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. मग आपण भाग दिलेला आहे. b बरोबर किती आलेला आहे? तर 27 आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलेलं आहे. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, समीकरणाची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूवर कोणती क्रिया करता येतात? तर पहा, दोन्ही बाजूवर कोणती क्रिया आपण करत असतो? तर समीकरणाच्या दोन्ही बाजूवरती ज्या क्रिया आपण करतो त्या आहेत दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे. दोन्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण काय करतो? तर समान संख्या मिळवतो. दोन्ही बाजूतून समान संख्या आपण वजा देखील करतो आणि दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे, तसेच दोन्ही बाजूंना शून्योत्तर समान संख्येने भागणे. म्हणजे अशा क्रिया आपण काय करत असतो? तर ह्या सर्व गणिती क्रिया जसे वजाबाकी करणे, बेरीज करणे, गुणणे आणि भागणे या चारही क्रिया आपण ह्या समीकरणामध्ये काय करत असतो? समान संख्येने मांडत असतो. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, एका आयताची रुंदी x आहे. एका आयताची रुंदी किती आहे? तर x आहे. लांबी रुंदीच्या तिप्पट असून आयताची जी परिमिती 48 असेल तर आयताची लांबी व रुंदी हे आपण इथे काढून घेतलेली आहे. आयताची परिमिती व जी लांबी व रुंदी आहे ती आपण इथे काढलेली आहे. बघा, आयताची रुंदी आपण किती मानलेली आहे? तर x मानलेली आहे. आयताची लांबी 3x. त्यानंतर आयताची जी परिमिती आहे ती आपण 2
कंसामध्ये लांबी अधिक रुंदी कंस पूर्ण म्हणून 48 आयताची परिमिती आपल्याला दिलेली आहे. आयताची जी परिमिती आहे ती आहे 48 जी आपण इथे घेतलेली आहे. सूत्रानुसार आपण इथे किमती भरलेल्या आहेत. बरोबर. 2 कंसामध्ये 3x अधिक x कंस पूर्ण बरोबर 48. 2 कंसामध्ये 3x अधिक x मग 8x बरोबर किती 48. मग x बरोबर 8 ने आपण 48ला भागितलं किती तर 8 × 48. मग x बरोबर किती आलेलं आहे तर x बरोबर 6 आलेलं आहे. आयताची रुंदी किती आहे तर 6 आणि आयताची जी लांबी आहे ती किती आलेली आहे तर 3x बरोबर 18 सेंटीमीटर एवढी काय आलेली आहे तर आयताची लांबी आलेली आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे शेवटचा आपला हा प्रश्न आहे आणि तो असा आहे की एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या ही किती आहे तर 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली गेली. दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला 37,000 रुपये मिळाले. तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली हे आपल्याला इथे समीकरण जे आहे ते शाब्दिक समीकरण दिलेलं आहे आणि ते देखील आपल्याला इथे सॉल्व करून घ्यायचं आहे. तर पहा 100 रुपयांच्या तिकिटांची संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून आपण ती x मानलेली आहे. त्यानंतर 100 रुपये दराची तिकिटे बरोबर किती येणार आहे मग 100x येणार आहे. मग दिलेल्या अटीनुसार आपण काय केलेलं आहे तर 100x काय केलेलं आहे ही तिकिटांची संख्या जी आहे ती मानलेली आहे. मग 100x अधिक 200 कंसामध्ये x अधिक 20 कंस पूर्ण बरोबर 37,000 रुपये एवढं थिएटरला मिळालेले आहे. म्हणून 100x अधिक 200x अधिक 400 अधिक 4000 बरोबर किती तर 37,000. आपण इथे हे 4000 कशा आलेलं आहे तर 200 ने आपण 20ला काय केलेलं आहे गुणलेलं आहे म्हणून आलेले आहे 4000. मग इथे 100 अधिक 200x बरोबर 300x बरोबर 37,000 वजा हे 4000. मग 300x बरोबर 37,000 मधून 4000 आपण मायनस केलेले आहे वजा केलेले आहे. किती आलेलं आहे तर 33,000 हे आलेलं आहे. मग आपल्याला 300 ने काय करायचं आहे तर 300 ने 33,000ला आपल्याला भागायचं आहे. बघा हा शून्य कट केला हा शून्य कट केला आणि हे शून्य आपण कट केले. मग किती येणार आहे तर 110. मग x बरोबर किती आलेला आहे तर x बरोबर 110 आलेला. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपलं जे 12वं प्रकरण आहे एक चल समीकरणे हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यामधील काही शाब्दिक उदाहरणे आहेत ते देखील आपण समजून घेतलेले आहे सोडवलेले आहे. त्यानंतर त्यावर सराव देखील आपण घेतलेला आहे. म्हणजे सरावामध्ये जे काही आपल्याला प्रश्न विचारले गेले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलेली आहे. तसंच त्यावर आपण जे 5 खेळ आपल्या समोर आले होते त्यापैकी एक जो गेम आहे तो आपण इथे खेळलेला आहे आणि त्या खेळामधील जो काही आपण एक मोदकचा खेळ खेळलो होतो तो देखील द्वारे देखील आपल्याला जे काही प्रश्न विचारले गेले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही खूप छान पद्धतीने दिलेली आहे. तसेच या प्रकरणावरती म्हणजेच आपलं जे 12वं प्रकरण आहे एक चल समीकरणे यावरती आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्ही सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीने काय केलेले आहे प्रत्येक प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती अगदी योग्य दिलेली आहे. तसेच इथे काही प्रश्न उत्तरे देखील आपल्याला आपण समजून देखील घेतलेले आहे आणि हे प्रश्न उत्तरे आपण सॉल्व देखील केलेले आहे. तसेच हे जे काही प्रश्न उत्तर आले होते ते देखील तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलेले आहेत. तर बघा अशा प्रकारे आपलं जे 12वं प्रकरण आहे कुठलं तर एक चल समीकरण हे आपण अभ्यासलेलं आहे सराव घेतलेला आहे खेळ घेतलेला आहे त्यावर परीक्षा घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे जे आहे त्यांचं देखील आपण स्पष्टीकरण करून येथे घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 12वं चॅप्टर आहे एक चल समीकरणे हे आपलं इथे पूर्ण झालेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला हे जे आपलं 12वं प्रकरण आहे एक चल समीकरणे हे समजलेलं असेलच. तर हे जे आपलं 12वं प्रकरण आहे ते आपले इथे
पूर्ण झालेला आहे. आता लवकरच आपण एका नवीन पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.